तर नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण एक असं नवीन असं मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. ते थोडं त्र्यंबकच्या मागे येतं 2-3 किलोमीटर. तर मंदिर तर मंदिर नाही तर धाम आहे. त्याचं नाव आहे फरचीवाले बाबांचे धाम. तर आपण बघू, खूप छान असं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता शेवटला. बघू शकते इथं किती हिरवळ झालेली आहे आता सध्या तरी. डोंगर बघू शकता खूप मोठ्या डोंगरांग आहे तिकडं. आणि आता सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे खूप हिरवी छाया तयार झालेली आहे. गवत झाले. ही आहे आपली त्र्यंबकेश्वरचा डोंगर. ब्रह्मगिरी समोरचा दिसत आहे तो. आपल्या समोर दिसत आहे आपला अंजनेरीचा पर्वत. तर या साईडने आपण बघू शकता कसा दिसतोय हा. ही या साईडची बाजू आहे तशी. खूप हवा आहे आज. तर आपल्याला जायचं आहे त्या बिल्डिंगच्या मागे. खूप अशी हवा आहे इकडे. मला वाटलं जवळ असेल पण ते खूप लांब आहे. खूप तिथे गेलं. खूप छान मंदिर आहे असं. तर बघा आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या गेटवरती. तर इथूनच आत जाण्याचा मार्ग आहे. बाहेरून काही इतकं छान दिसत नाही म्हणजे गेट, पण आत गेल्यावर खूपच छान असं मंदिर आहे. तुम्हाला फोटो पण टाकतो मी, पोस्ट करतो फोटो. बघा रस्त्याच्या दोन्ही साईडनी गार्डन तयार केलेलं आहे. आणि जे समोर दिसतंय म्हणजे या डाव्या साईडला ती आहे गार्डन. इथे येण्या जाण्यासाठी इतकी उत्तम सोय नाही, परंतु कारण हे खूप आतमध्ये येतं मंदिर. हे समोर बघू शकता रिक्षा लावलेलं आहे. त्याच्या पलीकडे गार्डन तयार केलेलं आहे. ते बघा दिसते समोरच मंदिर दिसत राहिलं. पूर्ण नाही दिसत पण थोडासा व्ह्यू दिसत आहे. जे समोर दिसत आहे ते कृष्ण मंदिर आहे स्टार्टिंगला. कारण इथे कृष्णजींचं खूप भारी असं सजावट केलेली आहे. बघा मंदिर कसं दिसत आहे तुम्ही बघू शकता. मंदिराच्या समोरच आपल्याला अंजनेरीच्या पर्वतरांगा दिसतात. अंजनेरीवरून जर हे मंदिर बघितलं तर असा छान व्ह्यू दिसतो. कारण याचा कलर पण असा तांबडा कलरचा आहे. त्याच्यामुळे खूप उठून दिसतं हे मंदिर. बघा इथे चारही साईडने गार्डन तयार केलेलं आहे. अजून पण काम चालू आहे मंदिराचं. तर बघू शकता किती फुलपट्टी लावलेली आहे. फुलाची झाडे खूप लावलेली आहे. आणि स्टार्टिंगला बघू शकता मंदिराच्या दोन्ही साईडने पण हत्तीचा स्टॅच्यू उभा केलेला आहे. आता आपण बघू कृष्ण मंदिरातून काही दिसत आहे. तर मंदिराच्या चारही साईडने पाण्याचा कुंड तयार केलेला आहे. त्या कुंडामध्ये प्रत्येक कुंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे, कासव इत्यादी प्रकारचे प्राणी सोडण्यात आलेले आहे. लांब असल्यामुळे ते एवढी सुविधा प्रोव्हाइड केलेली नाही.
तर बघू शकता खूप छान असे कृष्णजींची आणि राधाजींची मूर्ती आहे इथे. तुम्ही पण दर्शन घ्या. मी तर घेतलंच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे जे काम चालू आहे तर बघू शकता किती छान अशी माशी आहे. ऑरेंज कलर आहे त्यांचा, तुम्ही बघितले असतीलच. तर बघू शकता किती छान असं मंदिर आहे. चारी साईडनी गॅलरी आहे त्याला. गॅलरी में एक्स्ट्रा स्पेस चालण्यासाठी. मला बोलल्याप्रमाणे चारही साईडनी मंदिराचा कुंड तयार केलेला आहे. हे स्ट्रेचर जर कोणी आजारी पडले तर त्याच्यासाठी इथे उपलब्ध सेवा आहे. छोटी अशी माशी तयार झालेली आहे. कारण इतकी माशी नाही, पण नवीनतम छोटी वेगवेगळ्या प्रकारची माशी सोडण्यात आलेली आहे. तर ते बघा तिथं व्हाईट शर्ट असलेले ते महाराज आहे आपले या मंदिराचे. तुम्ही बघू शकता ते कामाकडे लक्ष देऊ राहिलेले आहेत, कसे काम करतात काय नाही. निसर्ग पाहू शकता. इथं कमळाची फुलं आहे. एक कमळाचं फुल फुललेलं आहे. तर बघू शकता किती मोठं मंदिर आहे. हे बघू शकता कमळाचे फुल, येलो कलरचे फुल आहे. माशी तर काही दिसानी. हो, कासव पण दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. खूप अशी छान सजावट आहे. बघू शकता लाईटची कंदील आहे. कुठे गेली कासव? ती कासव. हे बघा टर्टल दिसू राहिलेले. टर्टल मासे प्रकारचे प्राणी पाळलेले आहेत. बघू शकता कासव किती भारी, खूप मजा वाटते इथे. तुम्हाला चारी साईडचं मंदिर दाखवतो. कसं खूप असं भारी वाटतं. चारी साईडने डोंगर रांगाने घेरलेला आहे. हे आपला अंजनेरी पर्वत आहे. या शिखरावरती अंजनी माताचं मंदिर आहे, जिथे हनुमानाचा जन्म झाला. काही लोक बोलतात दुसऱ्या ठिकाणी जन्म झालेला आहे, पण आपल्याला माहीत आहे हनुमानजींचा जन्म भारतातच झालेला आहे. तो पण आपल्या अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वरच्या जवळ. खूप वाटत असेल तर एकदा भेट देऊन पहा. खूप असे भारी वातावरण आहे सध्या तरी, कारण आताच पाऊस पडून गेलेला आहे. बघ भारी वातावरण. चारी साईडनी पाण्याचा तलाव सारखं केलेलं आहे फेरी मारण्यासाठी. बघून घ्या, आतून पण बघू शकता मंदिर किती भारी सजावट केलेली आहे मंदिराची, खूप छान अशी. तर त्या महाराजांचे खूप आभार. त्यांनी खूप असं स्टार्टिंगलाच आपल्या कृष्णांच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. श्रीकृष्णांचं मंदिर आहे स्टार्टिंगला. मला
पाहिला खूप आनंद झाला पहिल्यांदाच. तुम्हाला पण काय वाटतं ते कमेंटमध्ये मला एकदा सांगा. कसं आहे मंदिर. ही पण कमळाची फुलं इकडे व्हाईट कमळ आहे. तर ही आहे मंदिराच्या दुसऱ्या साईडने येऊ शकते. व्हाईट कमळ आहे. हे व्हाईट कमळ आहे. पुढे येते व्हाईट कमळ. तर साईडने शिवाची झाड आहे. बघू शकता किती छान असं ब्रदर्स बघू शकता. छान असं मंदिर आहे. फिरण्यासाठी तर खूप उत्तम सोय आहे. बरोबर गाडी पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. लाईटीची पण उत्तम सोय आहे इथे. आता शेवटचं दर्शन आपण घेऊन आहे श्रीकृष्णजींचं. पुन्हा एकदा दर्शन घेऊ. मला खूप आवडलं मंदिर बघून स्टार्टिंगलाच. मी त्या खरं राधाकृष्णांचा खूप असा मोठा भक्त आहे. तुम्हाला पण वाटलं तर तुम्ही पण एकदा भेट द्या राधाकृष्णांना. वगैरे मला हे पण बघू शकतो. लड्डू गोपाल आहे. सुरुवातीला बघू शकता किती छान असे फुलांचे गमले तयार केलेले आहेत. खूप छान. हे गमले मंदिराच्या चारही साईडने ठेवलेले आहेत. तर विचार करू शकता हे मंदिर बांधण्यासाठी किती खर्च आलेला असेल. तर बघू शकता इथं खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे. मी पण आहे अंजनेरी मातेच्या डोंगराच्या पाठीशीच. पाठीमागे आहे आपलं मंदिर. ते कृष्णजींचं मंदिर आहे. आपल्याला मंदिराच्या समोरून फोटो घ्यायचे पण ते काय उन्हामुळे चांगले येत नाही. त्यामुळे आपण त्या साईडने फोटो घेऊन बघू. भारी येतो फोटो. बघू शकता किती छान असं मंदिर आहे. स्टार्टिंग तुळशीचं झाड बांधले. तुळशी मातेचं जे पहिलं मंदिर आहे तेच श्रीकृष्णांचं मंदिर आहे आपलं. आणि तेच खूप मला आवडलेलं आहे. आतमध्ये तर काही माहीत नाही पण स्टार्टिंगलाच आपल्याला मंदिर आवडलेलं आहे. खूप छान असं मंदिराची सजावट केलेली आहे. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.